हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर इथे बघा काय तुम्हाला ही जी गडबड दिसते ते सगळं सामान डीमार्टमधून आणलं होतं आणि 2 ते 3 दिवस ते सामान तसंच पडून होतं. सो फायनली ते सामान लावायला मुहूर्त लागला होता आणि इथे बघा स्वतःची मध्येच गडबड चालू होती. मी लावते. तिला ॲक्च्युली ते कसं लावायचं, काय करायचं काहीच माहिती नव्हतं. पण तिची खूपच गडबड चालली होती. सो मी इथे सगळं सामान लावून घेतलं. त्यानंतर झाडांना 2-3 दिवस पाणी नव्हतं घातलं, ते पाणी घालून घेतलं. अल्टरनेट डे झाडांना पाणी घातलं तर ठीक आहे, नाही तर मग आमचे मिस्टर आम्हाला म्हणतात की पाणी नाही घातलं आज, लगेच ते बोलून दाखवतात. त्यांना पटकन लक्षात येतं की झाडांना पाणी नाही घातलं म्हणून. आणि इथे पण स्वतःची गडबड चालूच होती. तिने अख्खी माती बाहेर काढली होती कुंडीतून झाडांना पाणी घालून. सो सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं आणि दिवाळीनंतर आता झाडं खरं तर खराब झाली होती, पण आता आम्ही परत ती झाडं जशी आहे तशी करून घेतलीत. दुसरी काही झाडं लावलीत. त्यानंतर बेडरूममध्ये आले होते. इथे मुली झोपल्या होत्या बेडवर. बेड सगळं आवरून घेतलं होतं आणि सगळा पसारा जागच्या जागेवर ठेवून घेतला होता बेडवरचा. त्यानंतर बेडशीट वगैरे सगळं नीट करून घेतलं. आणि असं मेसी झालेलं बेडशीट किंवा मेसी झालेलं बेड ठेवावं नाही वाटत खूप वेळ. पटकन आवरलं तर ठीक आहे, नाही तर मग ते असं खूप आळसवाणं होतं आणि कंटाळा आलेला असतो. तर इथे स्वतः 2 तास झोपली होती. त्यानंतर हे सगळं संध्याकाळचं रुटीन होतं. त्यानंतर संध्याकाळचे 6 वाजले होते. सो पडदे वगैरे सगळे लावून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या बेडरूममधली पण आवराआवरी करून घेतली. दुसरी बेडरूम तशी स्टोअर रूमच आहे. तिथे म्हणजे मुली अभ्यासाला वगैरे बसतात. सो इथलं पण सगळं व्यवस्थित करून घेतलं. या रूमचे पण पडदे लावून घेतले आणि त्यानंतर इथे सगळं आवरता इथे पण मुली मध्ये येत होत्या. आणि इथे बघा एक सियानी छोटीशी अशी डस्टबिन करून ठेवली होती आणि त्यात उगाचच ती कचरा घालत असते, त्यामुळे मी ती पण टाकून देणार होते. आज डिक्लटरिंग खूप महत्त्वाचं असतं, ते मी करत होते. आणि या छोट्याशा टेबलवरनं तिने पेन्सिल शार्प केल्या होत्या, सो ते खूप काळं झालं होतं. ते मला घासणीने घासावं लागलं. आणि या कपाटाचं तर काय अवतार तुम्ही बघू शकता. या कपाटावर पण मुलींनी असं सगळं लिहून ठेवलं होतं. ते पण पुसून घेतलं. ते 2 दिवस झाले पुसणं